चमचमीत चिकन बिर्याणी बनवा किंवा अंडा बिर्याणी, कुठलीही बिर्याणी बनवा, पण आहे ना मस्त असा बिर्याणी मसाला घरी बनवून ठेवायचा. आज आपण बनवणार आहोत 5 ते 6 महिने तरी आहे ना आरामशीर टिकतो हा मसाला, त्याच्यापेक्षा जास्त पण टिकू शकतो. हा बिर्याणी मसाला आज आपल्याला बनवायचा आहे, तर करूयात सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त घरच्या घरी बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला बनवण्यासाठी आहे ना तुम्ही एका वाटीमध्ये ना बेडगी मिरची 10-12 बेडगी मिरची घेतलेली आहे, लहान मोठे मिळून 7-8-10 असतील. आणि इथे 1 वाटी म्हणजे 100 ग्राम धने घेतलेत. धने ना गावरान धने कसे ओळखायचे, असं थोडंसं हातावर चोळलं ना सुंदर असा मस्त धण्यांचा वास येतो. तर असे गावरान धने 1 वाटी घेतलेले आहे, म्हणजे 100 ग्राम धने आहेत. बाकीचा मसाला पाहूया. दालचिनी घेतलेली आहे, एक 5-6 दालचिनीचे तुकडे, जावित्री 3 आणि दगडफूल, शहाजिरा आहे, हा जिरे नाही आहे, शहाजिरा घ्यायचा. आणि इथं अर्धं जायफळ घेतलेलं आहे फोडून, अर्धंच टाकायचं. एवढ्या मसाल्यासाठी अर्धं जायफळ भरपूर होतं. आणि इथं आहे ना 5 ते 6 तमालपत्राची पानं आहेत. आणि इथं चक्री फूल आहे, 7-8-10 चक्री फुलाची अशी फुलं घेतलेत. आणि इथे घेतले 8-10 बेडगी मिरची, छोटे मोठे मिळून 8-10 असतील. आता सर्व मसाला आहे ना आपण हा भाजून घेऊया. गॅसवरती आहे ना तवा ठेवलेला आहे. 1 चमचा तेल टाकूया तव्यामध्ये आणि सुरुवातीला धने भाजून घ्यायचे. धने ना मस्त खमंग भाजून घ्यायचे, असं मस्त सुवास सुटतो धन्यांचा भाजलं की. त्याच्यावरती आहे ना असे थोडेसे लाल डाग पडले पाहिजे धनेला, जास्त करपवायचे पण नाही. मीडियम गॅसवरती आहे ना मस्त खमंग धने भाजून घ्यायचे. गॅस मोठा करून आहे ना करपवू पण शकतो, त्यासाठी गॅस मिडियमच ठेवायचा. 1 ते 2 मिनिटातच बघा इथं धने आपले भाजून झालेले आहेत. असे लाल डाग दिसतात बघा धन्यावरती. आता धन्यांचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे. असे धने मस्त भाजून घ्यायचे. सर्व धने ना ताटामध्ये काढून घेऊया. धने ताटामध्ये काढून घेतले. आता परत 1 चमचाभर तेल टाकू. 1 चमचा तेल टाकला. आता आहे ना दगडफूल टाकायचं. तेलामध्ये सर्व मसाला भाजून घ्यायचा व्यवस्थित असा, म्हणजे जास्त दिवस टिकतो छान मसाला. दगडफूल पण आहे ना असं उलटून पालटून थोडंसं तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचं. दगडफूल भाजून झालेला आहे, ताटामध्ये काढून घेऊया. 1-1च चमचा टाकायचा तेलाचा भाजण्यासाठी आहे ना मसाला. परत 1 चमचा तेल टाकूया. 1 चमचा तेल तव्यामध्ये टाकलं. आता टाकूया जावित्री. 3 घेतली तिथं मी जावित्रीची, पण अशी फुलं असतात बघा छान अशी मसाल्याची. जावित्री पण थोडी अशी उलटून पालटून भाजायची, पटकन भाजले जातं, तवा गरम झालेला आहे ना. जास्त पण मसाले नाही भाजायचे, खमंग असा वास येतो मसाल्यांचा भाजला की. भाजून झालेलं आहे, ताटामध्ये काढून घ्या. सर्व आहे ना एकाच ताटामध्ये काढून घ्यायचे. ज्या ताटामध्ये आपण धने काढले ना त्याच ताटामध्ये सर्व मसाला भाजून काढून घ्यायचा. आता टाकूया दालचिनी. 4 ते 5 तुकडे घेतलेले आहेत मी, असे 2-2 इंचाचे तुकडे असतील हे. थोडंसं तेल टाकून दालचिनी पण भाजून घ्यायची मस्त. थोडंसं तव्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकूया. आता टाकूया स्टार फूल, चक्री फूल, स्टार फूल असं म्हणलं जातं ह्या मसाल्याला.
स्टार फूल पण भाजलं, काढून घेऊया ताटामध्ये. आता थोडंसं तेल आहे तव्यामध्ये, टाकूया तमालपत्र. तमालपत्र पण आहे ना असं उलटून पालटून छान असं भाजून घ्यायचं. थोडेसे डाग पडून द्यायचे तमालपत्राला. बघा तमालपत्र पण भाजलं, ताटामध्ये काढून घेऊ. परत 1 चमचाभर तेल टाकायचं तव्यामध्ये. असं थोडं थोडं तेल टाकूनच मसाला सर्व भाजून घ्यायचा. आता बघा लवंग टाकले भाजण्यासाठी. इथे ना 1 चमचा लवंग घेतलेला आहे मी. लवंग पण भाजून झाले, काढून घेऊया ताटामध्ये. आता तेल आहे तव्यामध्ये, टाकूया काळी मिरी. काळी मिरी पण 1 चमचा घेतलेला आहे. आपला पोहे खायचा चमचा असतो ना छोटा, त्या चमच्याने मी हे सर्व मोजून घेतलेलं आहे, 1-1 चमचा. फक्त दालचिनी, तमालपत्र ते असे 6-7 असे घेतलेले आहेत. मिरी पण भाजली, काढून घेऊया. आता आहे ना 2 मोठी विलायची आणि अर्धं जायफळ टाकलेलं आहे मी इथं. ते पण आपण तेलावरती भाजून घेऊया थोडंसं. मोठी विलची टाकायची, मसाल्याला छान चव येते बघा. इथं मी आहे ना या मसाल्यांमध्ये फक्त कसुरी मेथी आणि हिरवी विलायची टाकलेली नाही आहे. ते आपण फ्रेश टाकलं ना बिर्याणी वगैरे बनवताना त्याचा सुवास छान येतो. त्यासाठी मी इथं कसुरी मेथी आणि हिरवी विलायची ह्या 2च वस्तू टाकलेल्या नाही बघा ह्या बिर्याणी मसाल्याला. नाही तर सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत. आता बिर्याणी मिरची पण थोडेसे तेल टाकून मस्त भाजून घ्यायचे. मिरचीला पण असे थोडेसे लाल डाग पडले पाहिजे, असं मस्त मिरची भाजून घ्यायची. मिरची भाजली ना मग थोडीशी कुरकुरीत पण होती ना, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पण होती थोडी. बघा असे डाग पडलेत मिरचीला, आणि गरम पण झालेली आहे मिरची पण आपण आहे ना त्याच मसाल्यांमध्ये काढून घेऊया. आता इथं आहे ना मी गॅस बंद करून टाकला, मसाले भाजून झाले आपले. हा शहाजिरा आहे ना 1 चमचा मोठा पोहे खायचा चमचा मी शहाजिरा घेतलेला आहे. शहाजिरा फक्त मसाल्यांमध्ये ना भाजायचा नाही. तुम्ही कुठलाही मसाला करा पण शहाजिरा कच्चाच टाकायचा, त्याने चव छान येते मसाल्यांना. मी शहाजिरा कधीच नाही भाजत. आता सर्व मसाले आपले भाजून झालेले आहेत, त्याच्यामध्येच टाकूया 1 चमचा शहाजिरा. अचूक प्रमाणामध्ये ना हे बिर्याणी मसाल्यासाठी मसाले सर्व भाजून घेतलेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं असं मोठं, त्याच्यामध्ये टाकूया सुरुवातीला बेडगी मिरची. थंड करून घेतलेत सर्व मसाले, व्यवस्थित थंड करूनच बारीक करायचे. आता सर्व मसाला एकत्रच आपण टाकून घेऊया. बघा इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सर्व मसाला टाकून झाला. त्याच्यामध्येच टाकूया 1 चमचा मीठ टाकायचं म्हणजे मसाला टिकतो पण छान आपला. तर थोडं कमीच 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. हे ना झाकण लावूया मिक्सरच्या भांड्याला आणि हे बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. बघा इथं आपला मसाला आहे ना बिर्याणी मसाला तयार झालेला आहे. मस्त असा मिक्सरमध्ये बारीक झालेला आहे बघा मसाला. आणि मसाल्याला कलर बेडगी मिरची आपण टाकली ना, छान असा लाल कलर आलेला आहे मसाल्याला. असं बेडगी मिरची जर नाही टाकली ना तर थोडासा काळपट होतो मसाला. आणि मिरची भाजून टाकली ना आपण, त्यासाठी मसाला टिकतो पण छान. काय होतं कसुरी मेथी जर मसाल्याला टाकली ना तर मसाला काळा पण पडू शकतो. कसुरी मेथी आपण आणली ना ते थोड्या दिवसातच बघा थोडीशी सादळते आणि काळी पण पडते ना. मग त्यासाठी ताजंच टाकायचं. कुठली पण बिर्याणी बनवताना आहे ना आपण कसुरी मेथी टाकतो, हिरवी विलायची टाकतो. त्यासाठी मी मसाल्यामध्ये फक्त 2 वस्तूच टाकलेल्या नाही तर सर्व मसाला टाकलेला आहे. बिर्याणी मसाला इथं आपला तयार झाला आहे. वाटीमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते, पण हा वाटीमध्ये काढते आता सध्या. पण मी आहे ना हे एक मोठ्या काचेच्या बरणीमध्ये आहे ना भरून ठेवणार आहे हा मसाला, म्हणजे टिकतो छान आणि जास्त दिवस राहतो, त्याचा वास पण टिकून राहतो. बघा मसाला आपला इथं तयार झालेला आहे. वाटीमध्ये मी काढून घेतलं आहे, असं मस्त बारीक करून घेतलेलं आहे. छान मस्त सुगंध येतो आहे मसाल्याचा.
प्रत्येक वेळी आहे ना आपण किती बिर्याणी बनवणार आहे ना, असं मस्त पाव चमचा बिर्याणी मसाला टाका. आणि घरगुती बिर्याणी मसाला बनवलेली बिर्याणी इतकी टेस्टी होती ना, तुम्ही एकदा नक्की हा मसाला बनवून बघा. मस्त असा इथं आपला बिर्याणी मसाला तयार झालेला आहे. तर ही बिर्याणी मसाला बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण आहे ना 7 ते 8 महिने टिकणारा हा बिर्याणी मसाला नक्कीच घरी बनवून ठेवा. असं नाही ना प्रत्येक वेळेसच आपल्याला बिर्याणी बनवताना ना आपल्याला बिर्याणी मसाला आणायचं लक्षात असतं नसतं. मग असं घरी जर असलं ना तर आपल्याला पटकन बिर्याणी बनवता पण येते आणि घरी बनवलेल्या मसाल्याने छान पण लागते. अशी एक बरणी घ्यायची छोटीशी आणि मसाला पॅक भरून ठेवायचा, म्हणजे त्याचा वास टिकून राहतो. तर आपली रेसिपी होती आज मस्त घरच्या घरी बिर्याणी मसाला. तर ही बिर्याणी मसाला बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपी.